उत्पादन घ्यायचंय आणि 1/4 जो शेताचा भाग आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर अन्नधान्य पिकाचं उत्पादन घ्यायचंय. अन्नधान्य पीक. आता मला सांगा कुठल्याही प्रकारचा शेतकरी हा अन्नधान्य पिकाचं उत्पादन नेहमी जास्त घ्यायचा किंवा घेतो. का घेतो? कारण वर्षभर मला आणि माझ्या फॅमिलीला कुटुंबाला जे काही अन्नधान्य लागणार आहे त्या अन्नधान्यासाठी मला इतरत्र दुकानात पैसे देऊन ते अन्नधान्य खर्च करण्याची वेळ येऊ नये यासाठी मला जे लागणार आहे ते सगळं मी माझ्याच शेतामध्ये पिकवणार या धोरणाने तो त्याच्या शेतामध्ये हे सर्व अन्नधान्य पीक वर्षभर लागेल इतकं पुरवत असतो. परंतु व्हायचं काय की अन्नधान्य पिकामुळे सरकारला जो शेतसारा मिळायचा तो शेतसारा लवकर मिळत नव्हता. कारण हे अन्नधान्य लवकर विकलं जात नव्हतं. लवकर विकलं न गेल्यामुळे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याच्या हातात पैसा येत नव्हता आणि पैसा न आल्यामुळे नगदी रूपात कॅश रूपात सरकारला महसूल देता येत नव्हता. म्हणजे शेतकऱ्यांकडनं तो सरकारला दिला जात नव्हता. मग सरकार यामध्ये परेशान. म्हणून सरकारने काय सांगितलं, बाबा रे तुम्ही एक काम करा, तुमच्या शेतामध्ये 3/4 म्हणजे 75% एरियामध्ये नगदी पीक घ्या आणि 1/4 मध्ये तुम्ही अन्नधान्य पीक घ्या. जेणेकरून हे पीक तुम्हाला वर्षभर पुरेल आणि या पिकाला विकून तुम्ही लगेच काय कराल तर पैसे जनरेट करून तुम्ही आम्हाला महसुलाचं उत्पादन द्याल. सिंपल ही रणनीती सरकारची होती. परंतु प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळेला तुम्ही नगदी पिकाचं क्षेत्र वाढवता आणि अन्नधान्य पिकाचं क्षेत्र कमी करतात त्यावेळेला ते अन्नधान्य तुम्हाला वर्षभर पुरेल इतका साठा करून देत नाही. मग तुम्हाला सरते शेवटी कुठे ना कुठेतरी खाण्यापिण्यासाठी इतर गोष्टींवरती अवलंबून राहावं लागतं, इतर व्यक्तींवर अवलंबून राहावं लागतं, पैशाचा वापर करावा लागतो जे शेतकऱ्याला शक्य होत नाही. म्हणून तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी काय केलं, या 3 कथीय पद्धतीला पूर्णतः विरोध केला. त्यांनी सांगितलं हे चुकीचं आहे, आम्हाला हे नको आहे आणि याच्या विरोधामध्ये आंदोलन करायला ठरवले.